मी संदीप चौधरी, नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वतःबाबत स्वतःविषयी सुरक्षितता म्हणजेच वर्कशॉपमध्ये काम करीत असताना प्रत्येकाने आपल्या सुरक्षिततेसाठी ज्या नियमांचा पाठपुरावा करायचा आहे त्याला स्वतःविषयीची सुरक्षितता असे म्हणतात। त्यामध्ये आहे काम करण्यासाठी लागणारा ड्रेस परिधान करावा। म्हणजेच आपण वर्कशॉपमध्ये जेव्हाही काम करीत असेल किंवा वर्कशॉपमध्ये जेव्हा आपण एंट्री करणार आहे तेव्हा आपला ॲप्रॉन, स्वतःचा ॲप्रॉन असावा। तो ॲप्रॉन घालूनच वर्कशॉपमध्ये काम करण्यास सुरुवात करावी। आपला स्वतःचा ॲप्रॉन हा ढिल्ला नसावा। ढिल्ला जर असेल तर काय होईल, तर तो ॲप्रॉन कुठेतरी अडकून अपघात होण्याचा संभव असतो। गळ्यामध्ये टाय, मफलर, चेन या प्रकारच्या वस्तू, हातात अंगठी, कडे या प्रकारच्या वस्तू नको। म्हणजेच ह्या वस्तू अडकून आपला अपघात होण्याचा संभव असतो। एखाद्या मशीनमध्ये घड्याळ अडकू शकतं, चेन अडकू शकते, मफलर अडकू शकतं, त्यामुळे अपघात होण्याचा संभव असतो। डोक्यावरचे केस लांब नसावे। पायामध्ये सेफ्टी शूज असावे। वर्कशॉपमध्ये काम करत असताना पायामध्ये सेफ्टी शूज असावे। वर्कशॉपमध्ये आपण कधीही मद्यपान व धूम्रपान करून येऊ नये किंवा करू नये। गरम जॉब हाताळताना टॉंगचा उपयोग करावा। आवश्यक तेथे हँड ग्लोव्ज वापरावे। म्हणजेच एखादी गरम जर वस्तू उचलायची असेल तर सांडशीचा उपयोग करावा। अवजड उचलणे असेल तर दुसऱ्याची मदत घ्यावी। म्हणजेच स्वतः उचलण्याचा प्रयत्न करून। तसेच अवजड वस्तू जर वर उचललेली असेल तर त्या खाली उभे राहू नये। चिपिंग, ग्राइंडिंग सारखे ऑपरेशन करत असताना डोळ्यावर सेफ्टी गॉगलचा उपयोग करावा। वेल्डिंग चालू असताना त्याकडे पाहण्यासाठी वेल्डिंग स्क्रीनचा उपयोग करावा। डायरेक्ट आपल्या डोळ्यांनी वेल्डिंग पाहू नये। उघड्या विद्युत वायरला स्पर्श करू नये। मशीनवर काम करताना जॉबची निघालेली बर्स, चिप्स हाताने बाजूला करू नये। त्यासाठी ब्रशचा उपयोग करावा, कारण हाताने जर साफ केली तर आपल्या हातांना, बोटांना इजा होण्याचा संभव असतो। मशीनवर काम करीत असताना इतरांशी गप्पा गोष्टी करू नये। पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित असावे। मशीन बंद करताना तिचा फिरणारा भाग हाताने पकडून थांबवण्याचा प्रयत्न करू नये। आपण जे काम करतो आहे ते आत्मविश्वासाने काम करावे व आपले लक्ष त्या कामावर केंद्रित असावे। अशा प्रकारच्या स्वतःबाबत सुरक्षिततेचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून केला। धन्यवाद प्रशिक्षणार्थी मित्रांनो।